अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय हिंद मित्रांनो. बघा, आजची जी समस्या आहे ती खूप कठीण आहे. ती समस्या म्हणजे सर्वात खतरनाक म्हणजे आजकालची युवा पिढी. आणि युवा पिढी म्हणजे बघा, सरकार प्रत्येक गोष्टीला बंदी टाकते. म्हणजे बघा, सरकारने प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावलेला आहे. मग ते दूध, चहा, दही, खाण्याचे पदार्थ प्रत्येकवर जीएसटी आहे. आणि मला हे मेसेज सरकारपर्यंत माझं जायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचं नक्कीच त्याचं कारण समजन. बघा, आज मी हे का बोलतोय, याचं कारण काय, आणि याच्या पाठीमागे माझी काही पर्सनली काही नाही आहे. ठीक आहे, मी जे बोलत आहे माझे जनतेसाठी बोलत आहे. माझे फ्रेंड, माझे मित्र, माझे प्रत्येक देशवासी, प्रत्येक हिंदुस्थान ते प्रत्येक व्यक्तीसाठी मी हे बनवतो आहे. आणि हे मेसेज आहे. बघा, लोक म्हणतात की तुम्ही प्रत्येक गोष्टीवर एक काम करा. ते काम म्हणजे असं आहे की तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष करत नाही. बघा, आजकालची जी युवा पिढी आहे, ही युवा पिढी खूप कमजोर होत चाललेली आहे. आणि याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जे तरुण वयाचे जे मुलं आहे, जे आता वेगळ्या मार्गावर चाललेले आहे. म्हणजे ते मार्ग कोणता? आता ते मार्ग म्हणजे बघा, सरकारला सर्वात जास्त बेनिफिट म्हणजे दारू या वस्तूवर आहे. आणि सरकारला हे कळत नाहीये की या दारूमुळे, या गांजामुळे, या ड्रग्स अफीममुळे किती लोकांचे घर बर्बाद होत आहे, किती लोकांचं नुकसान होत आहे, आणि किती लोक या गोष्टीमुळे एकदम वेगळे मार्गावर चालले गेलेले आहेत. आणि ज्याच्यामुळे प्रत्येक दिवशी कुठं ना कुठं काही ना काही समस्या होत आहे, काही ना काही प्रॉब्लेम होत आहे. तर याचं कारण कोण आहे? माझा हे प्रश्न सरकार सोबत आहे, असेंब्ली पार्लमेंट मध्ये जे बसलेले त्यांच्या सोबत आहे, मंत्री सोबत आहे, मुख्यमंत्री सोबत आहे, उपमुख्यमंत्री सोबत आहे. आणि माझं हे मेसेज मोदीजी पर्यंत जायला पाहिजे. कारण की मोदीजीनं 2014 पासून तो 2025 पर्यंत जे काम केलेले आहे, त्या कामामध्ये फक्त ओनली फॉर बोल बच्चन. तुम्ही बघा, आता मोदीजीनं किती कमिटमेंट केली होती, किती गोष्टीला सांगितलं होतं की आम्ही चांगला इंडिया बनवू, बुलेट ट्रेन घेऊन जाऊ, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येईल, प्रत्येकाला शिक्षण फ्री राहील, प्रत्येकाला आरोग्य फ्री राहील, प्रत्येकाला योग्य गोष्टी भेटन. पण तुम्ही विचार करा, आतापर्यंत अशी काही गोष्ट झालेली आहे का? आणि झालेली आहे तर कुठे दाखवा तुम्ही. आज तुम्ही बघा, गॅसचा भाव किती झालेला आहे. जे गॅस तुम्हाला 800 रुपयात भेटत होतो, ते गॅस तुम्हाला आज 1100 रुपयाला भेटत आहे. जे पेट्रोल 70 रुपये 80 रुपये लिटर होतं, ते पेट्रोल तुम्हाला 110-115 रुपयाच्या आतमध्ये आलेलं आहे. तुम्ही गोड तेल बघा किती होता, ते किती महाग झालेलं आहे. तर मला एक सांगा, हे फक्त बोलबच्चन करून या समाजामध्ये, या देशामध्ये येणारी जी पिढी आहे, त्या पिढीला कमजोर करण्याचं काम मोदीजी करत आहे आणि ही सरकार करत आहे. तर माझा एकच प्रश्न आहे, मोदीजी पर्यंत माझं हे क्वेश्चन जायला पाहिजे. आणि प्रत्येक असेंब्ली पार्लमेंट मध्ये जितके लोक आहे, त्या लोकाला माझा एकच असा प्रश्न आहे की त्यांनी सर्वात पहिले जे गोष्ट म्हणजे दारू बंदी करा. जसं तुम्ही सांगताय दारू पिऊ नका, पण तुम्ही दारूला विकण्यासाठी लायसन देतात आणि ती दारू लोक घेतात. आणि ती दारू पिऊन लोकांच्या घरामध्ये, संसारामध्ये, देशामध्ये व्यक्ती एक आधीन होऊन जातो. आणि आधीन झाल्यानंतर तो व्यक्ती त्या व्यसन सोडू शकत नाही आणि त्याच्यासाठी ते काही करायला बसलं. आता तुम्ही विचार करा, जर प्रत्येक व्यक्ती जर असं केलं तर तुम्ही विचार करा कसं होणार आहे.
तर माझा एकच मेसेज आहे, मोदीजी पर्यंत जायला पाहिजे, असेंब्लीमध्ये पार्लमेंटमध्ये जितके लोक आहेत त्यांच्यापर्यंत माझा हे मेसेज जायला पाहिजे की सर्वात पहिले युवा पिढी ही खूप खराब होत चाललेली आहे आणि याचं कारण ही सरकार आहे. कारण की ह्या सरकारने त्याला फक्त आणि फक्त बातों की दुकान, जुमलेबाजी याच्याशिवाय काही दिलेलं नाहीये. सुशिक्षित बेरोजगार वर्ग खूप जास्त प्रमाणात आहे. शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे, शिक्षणासाठी पैसे लागत आहे. शिक्षणचे जे सरकारी जे शिक्षण होतं ते सोडून लोक प्रायव्हेट शिक्षणाकडे चाललेले आहे आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त गरिबीचं नुकसान होत आहे. आणि जे लोक एसी मध्ये बसून फक्त हे बघतात की असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं, ते हे बघून काही फायदा नाही. त्यांना याच्यावर काम करावं लागेल. जर तुम्ही याच्यावर काम केलं तरच या गोष्टी पूर्ण होणार आणि जर तुम्ही काम नाही केलं तर ह्या गोष्टी पूर्ण होणार का? तर बघा, माझे प्रत्येक जितके असेंब्ली, पार्लमेंट आणि जितके पदवर आहे त्यांना प्रत्येकाला माझं हे मेसेज जायला पाहिजे की बघा, युवा पिढी फक्त आणि फक्त ही जे सरकारमध्ये लोक बसलेले आहे याच्यामुळे खराब होत चाललेली आहे. सुशिक्षित बेरोजगार वर्ग यांच्यामुळे वाढलेला आहे, बेकारी वाढलेली आहे, खर्च पाणी वाढलेली आहे आणि काम धंदा काही नाही. तर तुम्ही सांगा, जे व्यक्ती जे लोक आहेत ते लोक वेगळ्या दिशेने चाललेले आहे. तुम्हाला एक जर हे असं चाललं तर येणाऱ्या पिढी किती भयंकर होणार आहे, किती डेंजर होणार आहे. आणि याचं कारण कोण? माझी जितकी पब्लिक आहे, जितके फ्रेंड आहे, जितके मित्र आहे, प्रत्येकाला माझं हे मेसेज आहे. प्रत्येकाने माझं हे मेसेज प्रत्येकापर्यंत जायला पाहिजे. बघा, मी हे माझ्या स्वतःसाठी करत नाहीये, बरोबर, मी सर्वांसाठी बोलतोय. कारण की मी एक भारतीय आहे, एक इंडियन है, एक हिंदुस्तानी आहे आणि मला माझ्या देशाचा खूप प्रेम आहे. मैं मेरे देश से मैं बहुत प्यार करता हूँ. तो मैं ये चाहूंगा कि अपने देश के जितने भी युवा पीढ़ी है, जो आदर्श है, जो बहुत सारे लोग हैं, वो अच्छी तरह रहे अपने समाज में, अपने देश में, अपने तालुकों में, अपने जिले में, तो अपने देश का कुछ विकास हो सकता है. लेकिन आप बताओ, सरकार पत्ते के ऊपर पाबंदी लगाती है, जुए पे पाबंदी लगाती है, कोठों पे पाबंदी लगाती है, दारू पे पाबंदी लगाती है और फिर उसी चीजों के ऊपर पाबंदी लगाने के बाद वही चीजें लोगों को पास बेचती है, उन्हें लाइसेंस देती है. क्यों? बताते कुछ है, करते कुछ है. और इसी के वजह से समाज के अंदर बहुत सारी ऐसी चीजें हो रही है जो नहीं होना चाहिए. तो मेरा सरकार से एक ही अपील है, एक ही गुजारिश है, एक ही मैसेज है कि आप लोग इस चीजों के ऊपर बंदी लगाए, सुशिक्षित बेरोजगार वालों को काम दिलाए, महंगाई कम करे और जो अपने वादे किए थे जैसे कि लाइट, बिजली, पढ़ाई, खर्चे, किराना, ये चीजों का भी भाव कम करना चाहिए आप लोगों. तो इसके अंदर जो आम आदमी है वो ये सारी चीजें कर सकता है. नहीं तो देखो, हर एक व्यक्ति आता है, हर एक व्यक्ति बात करता है और बात करने के बाद चले जाता है. तो ये चीजें नहीं होना चाहिए. तो इसका कारण अपने समाज के अंदर कुछ बोल बच्चन, कुछ नेता है, कुछ लीडर है जो बातों की दुकान है. इलेक्शन के टाइम के ऊपर किसी को दारू, किसी को पैसा, किसी को कुछ चीजों का लालच देते हैं और इसके अंदर वो लोग भी इन्वॉल्व हो जाते हैं. जो लोग कुछ पैसों के लिए, कुछ चीजों के लिए, कुछ पद के लिए अपना कर्तव्य, अपना धर्म, अपनी जो देश के प्रति जो प्रेम है, जो प्यार है, वो सब भूल जाते हैं. तो मेरे सभी भाइयों और दोस्तों से एक ही अपील है, एक ही गुजारिश है, एक ही विनंती है कि आप लोग, ना यहाँ कोई हिंदू है ना कोई मुसलमान है, हम सब एक है. ये नारा आप लोग लगाओगे तो शायद ही अपने देश में, अपने भारत देश में, अपने इंडिया में, अपने हिंदुस्तान में अपन कुछ कर पाओगे. जब तक हम एक नहीं होंगे तब तक ये असेंबली, पार्लियामेंट में बैठे हुए लोग अपने जैसे गरीबों का, अनपढ़ों का फायदा जरूर उठाओगे और उसका कारण आप लोग हैं. तो मैं चाहूंगा सभी, ये मेरा जो वीडियो है, इस वीडियो के माध्यम से मैं सभी लोगों को एक विनंती करूंगा, एक मैसेज दूंगा कि आप लोग सब एक हो जाओ और आप लोग एक हो जाओगे तो सब कुछ होगा.
वरना आप याद रखो अपना देश कभी आगे नहीं जा सकता। ठीक है, तो आप एक हो जाओ ना। यहाँ कोई हिंदू है ना कोई मुसलमान है, हम एक हिंदुस्तानी है, ये बात याद रखो। तो मेरा एक चैनल है जनता प्रेस, जनता के साथ, समीर पटेल प्रेम भाई। तो आप इसे सब्सक्राइब जरूर करें और मुझे कमेंट करें, लाइक करें, शेयर करें, ये आप लोगों की जिम्मेदारी है। मैं आपका दोस्त अपना, जय हिंद।